जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबईमध्ये परमिशन नाकारली. आत्ताची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणायला हरकत नाही, कारण जी काही बातमी समोर येते किंवा जी काही परमिशनची माहिती समोर येते, ती माहिती ऐकून सगळ्या मराठ्यांना किंवा सगळ्या महाराष्ट्रातील जे काही मनोज जरांगे पाटलांचे सपोर्टर असतील किंवा मनोज जरांगे पाटलांचे समर्थक असतील, यांना खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा धक्का मानायला हरकत नाही. पण नेमकं काय घडलंय? कशामुळे परमिशन नाकारलीये का? हा सगळ्यात महत्त्वाचा आधीचा प्रश्न आहे. आणि काय नेमकं घडलंय हे सगळं आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचं पुन्हा एकदा ठरवलेलं आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2025ला 29 ऑगस्टच तारीख ठरवली होती आणि त्या दिवशी लाखो मराठे आणि स्वतः मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी गाडीतून निघालेले होते आणि लाखोंची गर्दी घेऊन, करोडोंची गर्दी घेऊन मराठ्यांचा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले होते 31 ऑगस्ट पर्यंत. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये जाऊन जे काही सगळ्या गोष्टी केल्या, त्या गोष्टीमध्ये मनोज जरांगे पाटलांना वाटलं की कुठेतरी आपल्याला आरक्षण मिळवायचं तर आपल्याला लोक घेऊन जायला हवेत आणि मुंबईमध्ये जर चक्का जाम केला तरच आपण कुठेतरी याच्यामध्ये यश मिळू शकतो, अशा प्रकारचं वाटल्यामुळे त्यांनी बऱ्याच लोकांना, आपल्या करोडो लाखो लोकांना सोबत नेले आणि सोबत नेऊन तिथे ज्या गोष्टी केल्या, तिथे महत्वाचं म्हणजे त्यांनी आमरण उपोषण केलं. त्यांनी काही खाल्लं पिल्लं नाही. त्यांचं उपोषण कसं आहे आपल्याला माहिती आहे. मग हे उपोषण झालं, मराठी सोबत गेले, मराठ्यांनी सुद्धा तिथं मोठा धुमाकूळ घातला. काय काय किस्से मनोज जरांगे पाटलांनी स्वतः त्यांच्या तोंडातून सुद्धा सांगितलेले आहेत. अशा प्रकारचे किस्से आणि अशा प्रकारच्या गोष्टी मुंबईमध्ये घडल्या. पण सगळ्यात शेवटी जे घडलं ते शेवटीमध्ये खूप विचित्र किंवा एक कायद्याचा धाक कशा प्रकारे असावा किंवा आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, हे न्यायालयाने दाखवून दिलं. उच्च न्यायालयामध्ये ही गोष्ट गेली. उच्च न्यायालयाने फटकारलं सगळ्या सिस्टीमला. तर महत्वाचं म्हणजे यांनी परमिशन दिली आणि ज्यांना परमिशन नव्हती, म्हणजे मनोज जरांगे पाटलांना काही दिवसांची परमिशन सुद्धा दिली नव्हती, मात्र त्या ठिकाणी ते बसले होते. सरकारला सगळ्यात महत्वाचं न्यायालयानं फटकावलं होतं की हे कसे काय इथं बसू शकतात, आम्ही परमिशन दिलेली नाही, तुम्ही परमिशन दिलेली नाही, मग परमिशन कोणाचीही नसताना मनोज जरांगे पाटील तिथे कसं काय बसू शकतात आणि सरकार त्यांच्यावर काही ऍक्शन का घेत नाही, मुंबईकरांना, सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय, अशा प्रकारचे जे काही न्यायालयाचे खडे बोल त्यावेळेस सुनावले होते. आणि त्यावेळेमध्ये आता मनोज जरांगे पाटलांनी जे काही पवार आहेत, आपले मराठ्यांचे वकील जे काही पवार आहेत, त्या पवारांना मनोज जरांगे पाटलांनी फोन केला आणि फोन करून सांगितलं की पवार साहेब, तुम्ही आता काय करा, 29 ऑगस्टला पुन्हा एकदा आपल्याला आमरण उपोषण करायचं आहे. पवारांनी विचारलं, मनोज जरांगे पाटील साहेब, आपलं उपोषण तर सक्सेस झालं होतं, यशस्वी झालं होतं, मग आता आपल्याला काय गरज पडली? तर जरांगे पाटील त्याच्यावर म्हणतायत की आपले जे काही कुणबी प्रमाणपत्र दिलेले आहेत त्याच्या काही व्हॅलिडिटी मिळत नाहीत, काहींना व्हॅलिडिटी मिळालेले आहेत, काहींना प्रमाणपत्र मिळालेले आहेत, पण सरकार डाव खेळते, सरकार त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यामध्ये सध्या व्यस्त आहे. आणि काही काहींना तर मागून सुद्धा प्रमाणपत्र मिळत नाहीत, त्यांच्या नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र मिळत नाहीत, त्यांच्याकडे पुरावे असून सुद्धा त्यांच्याकडे प्रमाणपत्र मिळत नाहीत. यासाठी आपल्याला पुन्हा एकदा उपोषणाला बसावं लागणार आहे, पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. कारण आपण गेल्या वर्षी सुद्धा म्हणलो होतो की जर आम्हाला पुन्हा गरज पडली तर आम्ही नक्कीच पुन्हा येऊ, अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी जे काही आहे ते पवारांना सांगितलं. त्या वकिलांनी किंवा त्यांनी, जे मराठ्यांचे वकील आहेत, त्यांनी एक प्रस्ताव लिहिला आणि परमिशनची परवानगी तिथं मागितली, न्यायालयाकडे असेल किंवा पोलीस स्टेशनला असेल, तिथल्या आयुक्तालयाकडे, सगळ्यांकडे परवानगी मागितली. पण त्याचं उत्तर देण्यात ते आजही असमर्थ झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी अजून परमिशन दिलेली नाही. म्हणजे अजूनही त्याच्यावर निर्णय दिलेला नाही की मनोज जरांगे पाटलांना परमिशन द्यायची की नाही. म्हणजे आधीच त्यांची भिले म्हणायला हरकत नाही, कारण जर मनोज जरांगे पाटील आले तर गेल्या वर्षी माहिती आपल्याला पाठीमागून कशा प्रकारचा समाज तिथं आला होता, कशा प्रकारची गर्दी झाली होती आणि कशा प्रकारचं जे आहे ते वातावरण, मुंबई अख्खी थांबली होती. मुंबई थांबल्यामुळे परिणाम देशावर झालेला होता. देशामधून त्याचे प्रतिसाद किंवा पडसाद उमटायला लागले होते आणि या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी कंबर बांधलेली आहे. कसून कंबर बांधलेली असं म्हणायला हरकत नाही. आणि हीच कंबर आता पुन्हा आपल्याला माहिती आहे, जर मराठ्यांची जी काही आहे ती अजून अर्धवट राहिलेली लढाई
जर गेल्या वर्षी परिपूर्ण झाली होती, मात्र अर्धवट करण्याचं काम अजून सुद्धा काही लोक याच्यामध्ये करतायत असं मनोज जरांगे पाटलांना वाटतंय. म्हणून ही परिपूर्णची लढाई आता लढण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील 29 तारखेला आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईला आझाद मैदानावर परमिशन मागितलेली आहे. मात्र अजून दिलेलं नाही, पण देतायत का नाही याच्यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. हे बघणं महत्वाचं आहे आणि सरकार याच्यावर काय उचलते हे सुद्धा आता बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? परमिशन मिळेल की नाही? आणि परमिशन मिळाली तर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईमध्ये दिसतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.